बालविकास दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मंचावर उपस्थित आमचे मित्र, माझा विद्यार्थी आणि हॉस्टेल नंबर 4चे असिस्टंट वार्डन डॉक्टर सुमित चहाकर, हॉस्टेल नंबर 5चे डॉक्टर श्रीनाथ फुले, त्यानंतर हॉस्टेल नंबर 5चे प्रिफेक्ट सोमेन गगने आणि सर्व तिन्ही हॉस्टेलचे विद्यार्थी व लेडीज हॉस्टेलच्या विद्यार्थी. आज आपण दरवर्षीप्रमाणे प्रत्येक हॉस्टेलवर झेंडावंदन करतो आणि एक आपलं जे देशप्रेम आहे ते देशप्रेम आपण कुठे ना कुठे आपल्या भावनेतून, आपल्या भाषणातून, आपल्या बोलण्यातून व्यक्त करतो. अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी भाषण दिलं आज प्रजासत्ताक दिनात. पण ज्यावेळेस आपण हॉस्टेलवर राहतो त्यावेळेस आपलं हॉस्टेल म्हणजे आपली जबाबदारी. 5.5 वर्ष हे आपलं घर आहे आणि हॉस्टेलचे असिस्टंट वार्डन, डीन, इतर शिक्षकगण हे सगळे आपले पालक आहेत. अशी भावना ठेवून हॉस्टेलची स्वच्छता, हॉस्टेलचं फर्निचर, हॉस्टेलवर आपल्या महाविद्यालयाचं नाव खराब होणार नाही अशा कुठल्याही ॲक्टिव्हिटी करू नका. तुमच्यासाठी विद्यार्थी म्हणून खरं देशप्रेम तेच आहे आणि आपले विद्यार्थी सगळे चांगले आहेत मला माहीत आहे. पण काही एखादा सडका आंबा असतो आणि हॉस्टेलमध्ये कुठल्याच पद्धतीचं रॅगिंग, अँटी सोशल इलिमेंट ॲज ए चीफ वार्डन मी कधीच टॉलरेट करणार नाही आणि आपले अधिष्ठाता देखील टॉलरेट करत नाही. तुम्हाला माहीत असेल, नुकतंच हॉस्टेल नंबर 5च्या 6 विद्यार्थ्यांना आम्ही हॉस्टेलमधून निष्कासित केलं बिकॉज ऑफ देअर अँटी सोशल ॲक्टिव्हिटी. म्हणून मी सांगतो, एक या महाविद्यालयाचं खूप नाव आहे. खूप मोठे मोठे पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या महाविद्यालयातून गेले आहेत. तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये खूप सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर दिसेल, लक्ष्मीचा वास दिसेल, पण या महाविद्यालयात लक्ष्मीसोबत सरस्वतीचा देखील वास आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहे. प्रचंड क्लिनिकल मटेरियल या महाविद्यालयामध्ये आहे. जगात जे पेशंट इतर महाविद्यालयातले विद्यार्थी पाहू शकणार नाही ते सर्व प्रकारचे पेशंट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. इतका ट्रेन आपल्या महाविद्यालयामध्ये आहे. आत्ताच आपण 75 वर्ष या महाविद्यालयाचे पूर्ण केले, राष्ट्रपती आले होते. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे, तुमचं रॅगिंग होत असेल तर बी बोल्ड. अँटी रॅगिंग सेलला निनावी तक्रार करण्यापेक्षा तुम्ही आम्हाला फोन करा, आम्हाला मेसेज टाका. आम्ही अँटी रॅगिंग सेलपेक्षा जास्त कॉन्फिडेन्शियलिटी तुमच्या नावाची आणि तुमच्या आयडेंटिटीची आम्ही स्वतः जबाबदारी घेऊ. कोणालाही माहीत पडणार नाही की आम्हाला कुठून कंप्लेंट आहे. डॉक्टर सुमित चहाकर, डॉक्टर श्रीनाथ फुले हॉस्टेलवर 24 तास इथे राहतात. यांचं क्वार्टर आहे. श्रीनाथ फुले हॉस्टेलवर राहतात. तुम्हाला कुठलीही अडचण आली तर या अडचणीला इमिजिएट तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या हॉस्टेलमध्ये मेस खराब असेल सांगा, रॅगिंग खराब होत असेल मला सांगा, डायरेक्ट मला ॲप्रोच करू शकता, असिस्टंट वार्डनला ॲप्रोच करू शकता. सफाई कर्मचारी व्यवस्थित काम करत नसेल आम्हाला सांगा. आलं का लक्षात? पण जोपर्यंत तुम्ही बोल्ड इनफ आम्हाला सांगणार नाही तोपर्यंत आम्हाला तुमच्या काय समस्या हे कळणार. आणि यानंतर तुम्ही देखील कसे वागता. जर तुमचे कोणी मित्र, मी आत्ताच सांगतो आहे, कोणी गांजा पेत असेल, कोणी सिगरेट पेत असेल, दारू पेत असेल तर त्याचा व्हिडिओ बनवून मला पाठवा. इमिजिएट त्याच्यावर ॲक्शन करा. मजा करा, आनंद मनवा, अभ्यास करा, पण कुठल्याही अँटी सोशल ॲक्टिव्हिटी होत नाही. याच्यानंतर भविष्यात कधीच नैराश्य बाळगू नका, निराश होऊ नका. तुम्ही खूप अत्यंत भाग्यवान आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नागपूरला तुम्हाला ॲडमिशन मिळाली आहे. यू आर द मोस्ट लकीएस्ट गाईज इन द इंडिया. इतक्या चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळाली.